एवढा मेकअप करून आम्ही करतोय तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढे पहा. नंदूबाईंचा फोटो काढण्यासाठी त्यांचं आवरून दिलं आणि स्वतःचंही आवरून आम्ही बाहेर आलो. तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. ताईंचा हा मेकअप कसा झाला आहे नक्की सांगा. ताईंना माझ्याबरोबर व्हिडिओ काढायचा होता, पण त्या नतच विसरल्या आणि नंतर नतच घालता येईना त्यांना. त्यानंतर त्यांनी भरपूर सारे व्हिडिओज घेतले. गुगलवर फोटो चेक करून भाऊजी त्यांना कुठे आणि कशी पोज द्यायची हे सांगू लागले आणि त्यासाठी जागा चेक करू लागले आणि पडता पडता स्वतःच राहिले. वातावरण इतकं सुंदर झालं होतं हे तुम्ही पाहू शकता. तुम्हालाही असं सिनेमॅटिक शूट करायचं असेल तर आमच्या सागर भाऊजींना नक्की कॉन्टॅक्ट करा. ते झाल्यानंतर ताईंनी शेतात, माळावर, डोंगराला वेगवेगळ्या ठिकाणी जिथे वाटेल तिथे स्वतःचे व्हिडिओज काढून घेतले. ताई त्यांच्याकडे चालत येत आहेत हे पाहून आमचं कुत्रं आणि गाई पळायला लागली. ताईंचा मी केलेला हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी ताईंना वेगवेगळ्या पोज सांगितल्या की कशा प्रकारे त्यांना व्हिडिओ काढायचे आहेत. यामध्ये खूप साऱ्या गमती जमती तसेच ताईंची टिंगल उडवत आम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढले. ताईंचे व्हिडिओ काढणं काही संपेना म्हणून मी म्हणलं चला झाडाला लिंब आहेत का बघावी, पण झाडाला काही एकही लिंबू मिळालं नाही. घरी येऊन शिल्लक राहिलेली कामे सगळी आवरून घेतली आणि देवापुढे येऊन दिवा लावला. देवाचे आशीर्वाद घेतले आणि तुळशीपुढे अगरबत्ती लावली. तुळशी मातेला वंदन करून घरच्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली व असा माझा आजचा सुंदर दिवस संपवला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.